0 डाऊन पेमेंट, 0 प्रोसेसिंग फी आणि 0 इंटरेस्टवर सुलभ हप्त्याने सर्व प्रकारचे रेडीमेड आणि कस्टमाइज्ड फर्निचर खरेदी करा. आपल्या घरांना गेल्या 40 वर्षांपासून सजवणारे एकविरा फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आजपर्यंतची सर्वात भव्य एक्सचेंज आणि फायनान्स ऑफर. सागवान, प्लायवूड, मेटल फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध असलेले नाशिक मधील सर्वात भव्य फर्निचर शोरूम एकविरा फर्निचर. आमच्या शाखा लेखानगर, त्रिमूर्ती चौक आणि म्हसरूळ. संपर्क 8975456223 किंवा 9373902900. सप्रेम मराठीच्या स्वयंसिद्धा या नवरात्र स्पेशल कार्यक्रमामध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. या देवी सर्वभूतेषु गौरी रूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः. महागौरीच्या या रूपाचं नवरात्रीच्या 8व्या दिवशी सर्व भाविक आपण सर्व मनापासून पूजन आणि वंदन करत असतो. आज नवरात्रीच्या स्पेशल कार्यक्रमामध्ये स्वयंसिद्धा म्हणून आपल्याकडे सौ स्मिता कैलास आहिरे आलेले आहेत. त्यांना आपण आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्या यशाची गाथा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक सर्वसाधारण गृहिणी ते सेलिब्रिटी मॉडेल हा अत्यंत अल्पावधीतच कमावलेला त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर स्मिताताई, तुमचं मनापासून स्वागत आहे. स्मिताताई, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला सेलिब्रिटी मॉडेलच का व्हावं असं वाटलं, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? नमस्कार, माझं नाव सौ स्मिता कैलास आहिरे. माझं मूळचं गाव मुंजवाड आणि माझे वडील महसूल डिपार्टमेंटमध्ये तलाठी या पदावर कार्यरत होते, म्हणून आम्ही सटाण्यामध्ये स्थायिक होतो. माझी आई झेडपीला मुख्याध्यापिका म्हणून होते. आता रिटायर झाली आई वडील. आणि मी जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथे शाळेत होते. तिथून मी ब्युटिशियन क्षेत्रामध्ये माझं पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तर 2005ला माझी सुरुवात झाली व्यवसायाची, तर 2012पर्यंत. तर 2012मध्ये कैलास आहिरे यांच्यासोबत माझा विवाह झाला. त्याच्यानंतर मी थोडे दिवस माझ्या संसाराला वेळ दिला आणि कामातून थोडा ब्रेक घेतला. त्याच्यानंतर 2 छोट्या गोंडस मुली झाल्या मला आणि आई पण म्हणून मला मुलींना वेळ द्यायचा होता. त्याच्यामुळे मी माझ्या मुलींचं बालपण एन्जॉय केलं. तेव्हा 2-3 वर्ष मी ब्रेक घेतला आणि तिथून मग मी माझ्या कामाला सुरुवात केली, व्यवसायाला. मग असा कोणता तो प्रसंग होता की ज्या प्रसंगी तुम्हाला वाटलं की पुन्हा आपण या क्षेत्रामध्ये यावं? माझ्या मुलीच्या शाळेमध्ये जेव्हा ॲक्टिव्ह मदर्स म्हणून माझं सिलेक्शन झालं, त्यावेळेस मदर पॅरेंट्ससाठी फॅशन शो आयोजित केलेला होता. तर तिथं मी पार्टिसिपेट केलं. तर त्यावेळेस माझा रॅम्प वॉक बघून मला तिथल्या कोरिओग्राफरने सुद्धा कमेंट दिली की मॅडम, तुम्ही प्रोफेशनल मॉडेल आहात का? त्यावेळेस माझ्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली की अरे, मी मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा उत्तम कार्य करू शकते ठरवलं तर. तर तिथून माझा प्रवासाची सुरुवात झाली. खूपच छान. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही काही वेगळं प्रशिक्षण घेतलं का? मी कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या याच्यावर आज एवढं मोठं टायटल मिळवलेलं आहे. बऱ्याचदा असंही होतं की ज्यावेळेस आपण एका यशाच्या शिखरावर चाललोय असं आपल्याला वाटत असतं, तर अचानक काहीतरी असा प्रसंग येतो की त्या प्रसंगाने आपलं मॉरल डाऊन झाल्यासारखं वाटतं किंवा नैराश्य आपल्याला येतं. तर तुमच्या बाबतीतही कधी असं काही घडलं का? एका शोमधून आम्ही 2 विनर होतो, पण 2 विनरपैकी एकालाच हायलाईट केलं गेलं. तर मला तिथं विनर असून पण हायलाईट केलं गेलं नाही. तिथं मनाला थोडं वाईट वाटलं की मला जे अपेक्षित होतं ते काहीच मिळालं नाही. तिथं थोडीशी नाराज झाली मी तिथून. त्याच्यानंतर तिथून सावरले. माझ्या मिस्टरांची खूप मोलाची साथ मिळाली मला आणि 1 महिना माझं शेड्यूल पूर्ण मी शोवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं. पूर्ण माझा कॉस्ट्यूम वगैरे, माझा रॅम्प वॉक पूर्ण मी त्याच्यावरच फोकस केला. एवढी मेहनत करून सुद्धा माझ्या ध्येयापर्यंत मी पोचली. पण ज्यावेळेस विनर डिक्लेअर झाले, हा माझ्यासाठी आयुष्यातला खूप मोठा आनंद होता. पण जी कमिटमेंट आम्हाला केली गेली होती ती पूर्ण झाली नाही. ब्रँड शूट वगैरे असं जे ब्रँड शूट वगैरे जे देणार होते ते मला मिळाले नाही. बरं, ओके.
म्हणजे दुसरं कोणाला तरी हायलाइट Highlight केलं केलं गेलं जिथं की तुम्ही दोघीही विनर होतात असं तुम्हाला सांगितलं गेलेलं होतं, पण अचानक त्यांनी तुम्हाला अंधारात ठेवलं. ज्या दुसऱ्या होत्या त्यांनी विनर घोषित केलं. त्यांचे प्रोमोज केले किंवा त्यांच्या फोटोजला पब्लिसिटी मिळाली, त्यांच्या व्हिडिओला पब्लिसिटी मिळाली आणि तुम्हाला ते त्यांनी नाही दिलं. स्मिताजी, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? मी जेव्हा मिसेस नास 142 शोमधून मिसेस नाशिकसाठी ऑडिशन द्यायला गेली होती, त्यावेळेस माझा रॅम्बॉक बघून जेव्हा मला समोरून कमेंट आली की तू कंगना रनावतची आठवण करून दिली आम्हाला, वाव, त्यावेळेस मला माझी तुलना एका मोठ्या सेलिब्रिटी मॉडेल सोबत केली गेली. नक्कीच. तिथंच मला मोठा आवड मिळाल्यासारखं आनंद मिळाला आणि त्या शो मधून मला बेस्ट रॅम्बॉकचं टायटल सुद्धा मिळालं. वा वा, अभिनंदन. खूपच छान, खूपच छान. अनेक नवतरुणींना सुद्धा या क्षेत्रात यावंसं वाटतं, त्याही या क्षेत्राकडे आकर्षित होतात. तर तुमच्या दृष्टीने तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? नवतरुणींना मला एकच संदेश द्यायचा आहे की मॉडेलिंग क्षेत्राकडे अनेक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहींचा वाईटही असतो, काहींचा चांगला पण असतो, पण आपल्याला इथून काय चांगलं घेता येईल, आपलं ध्येय, फक्त ध्येयाकडे लक्ष द्यायचं. बरोबर आहे. आणि मॉडेलिंग म्हणजे फक्त छोटे कपडे घालणे म्हणजे मॉडेलिंग नाही, आणि छोटे कपडे घालणं म्हणजे मॉडेलिंग नाही, तर तुमचं भाषा कौशल्य, तुमची बुद्धिमत्ता, तुमचा आय कॉन्टॅक्ट आणि तुमचा कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तर स्मिताताई, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना माझं एकच आव्हान आहे की मॉडेलिंग क्षेत्राकडे अनेक लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. अनेक अडचणी येतात आयुष्यात. मोठे मोठे सेलिब्रिटी, त्यांना सुद्धा अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींवर ते कसे मात करत गेले किंवा आपण कसं करू शकतो हे आपल्यावर डिपेंड असतं. आणि निंदकाचे घर असावे शेजारी, असं मला वाटतं. प्रेक्षकांना माझं एकच आव्हान आहे की मॉडेलिंग क्षेत्राकडे अनेक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहींचा वाईटही असतो, काहींचा चांगलाही असतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची की निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांना काय वाटतं ते बघण्यापेक्षा आपण आपली स्नेहाची चाल चालू द्यायची. लोकांना हे लक्षात घ्यायला हवं लोकांनी की एका सेलिब्रिटी किंवा मॉडेल त्यांच्या प्रवासामागे खूप मोठा संघर्ष असतो. तर लोकांनी नसती टीका न करता त्यांना सॅल्यूटसुद्धा करायला हवं, कारण बऱ्याच अडचणींवर ते मात करत यशापर्यंत पोहोचत असतात. मॉडेलिंग म्हणजे लहान कपडे घालूनच करतात याचा अर्थ असा नाही, तर आपण आपल्या संस्कृती पण आपण जपली पाहिजे की नऊवार साडीवर सुद्धा रॅम्बॉक करता येऊ शकतो. आणि मी स्वतःही केलेले आहेत बरेच शो. त्याच्यात लहान मुलंही करू शकतात, मॅरिड लेडीज पण करू शकतात, वयस्कर व्यक्तीसुद्धा करू शकतात. स्मिताताई, तुमचा हा प्रवास खरंच रोमहर्षक आहे. एका छोट्याशा गावापासून तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर वेगवेगळे टप्पे गाठत तुम्ही आज सेलिब्रिटी मॉडेल या पोझिशनपर्यंत तुम्ही आलात. तुम्ही ठरवलं होतं की मला मिसेस नाशिक व्हायचं आहे, पण तुमच्या प्रयत्नाने तुम्ही मिसेस महाराष्ट्र झाला. तर तुमच्या या कर्तृत्वाला, तुम्ही केलेल्या या सगळ्या कष्टांना सप्रेम मराठीच्या वतीने अत्यंत मानाचा मुजरा. खूप खूप धन्यवाद. आपण आज इथे आलात आणि तुम्ही ही जी यशोगाथा तुमची आमच्यासोबत शेअर केली, ही यशोगाथा ऐकून आम्ही आणि आमच्यासोबत आमचे जे प्रेक्षक ही यशोगाथा तुमची पाहतात त्यांनासुद्धा प्रेरणा मिळणार आहे. तर स्मिताताई, ज्यावेळेस आम्हाला असं म्हणायचं असेल की आठवायचं असेल स्मिता म्हणजे नक्की काय, तर आम्ही काय विचार करावा किंवा काय आठवावं? स्मिता म्हणजे हसणारी सौंदर्यवती, एक हट्टी मुलगी, एक चांगली आई, एक चांगली बायको. माझ्या स्वभावाचे काही वैशिष्ट्ये मी एका थोर कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतून सादर करू इच्छिते. अरे वा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अंतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीच काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता हे बेहतर.
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. माझ्या या जगण्याला आणि स्वभावाला बळ देतात माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे पती, माझ्या 2 मुली. म्हणून या पंखांनी परत उभारी घेऊन भरारी घेतली आहे. तर आत्ताच आपण जाणून घेतला स्मिताताईंचा हा रोमहर्षक प्रवास. एका छोट्याशा खेडेगावामधनं एखादी महिला, एखादी तरुणी एक स्वप्न घेऊन निघते आणि ती लग्न झाल्यानंतरही आणि 2 मुली झाल्यानंतरही तिचं स्वप्न बघण्याचं तिचं स्वप्न ती थांबवत नाही, तिचे प्रयत्न ती थांबवत नाही. त्यानंतरही ती तिचे प्रयत्न चालू ठेवते आणि मिसेस नाशिक करता प्रयत्न करत असताना मिसेस महाराष्ट्र जेव्हा ती होते त्यावेळेस ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण आत्ता बघितलंच आहे की एक बेस्ट ॲक्ट्रेस, एक चांगली मॉडेल आपल्याकडे आज आलेले आहेत आणि तुम्हालाही तुमच्या प्रोडक्टच्या ब्रँडिंग करता, प्रमोशन करता, तुमच्या कंपनीच्या जाहिराती करता एक उत्कृष्ट मॉडेल जर हवी असेल तर तुम्ही स्मिताताईंना संपर्क करू शकता. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे का त्या ॲक्टिंगसाठी सुद्धा रेडी आहे. तर आपली एखादी वेब सिरीज असेल, एखादी डॉक्युमेंटरी फिल्म असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही स्मिताताईंना संपर्क करू शकता. स्मिताताईंचा संपर्क क्रमांक आपण इथे देत आहोत, तर तुम्ही त्यांना डायरेक्टली संपर्क करून आपल्या जाहिरातींकरता किंवा आपल्या प्रोजेक्टकरता आमंत्रित करू शकता. धन्यवाद. आणि प्रेक्षकांना अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आपल्यालाही आपली सक्सेस स्टोरी जर आमच्यासोबत शेअर करायची असेल आणि ती अनेक लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही सप्रेम मराठी चॅनलच्या कार्यालयाला संपर्क करू शकता. सप्रेम मराठी कार्यालयाचा संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर देत आहोत. त्याचबरोबर हा एपिसोड आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या फेसबुक चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा प्रक्षेपित करणार आहोत. तर तिथेही तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता. आपलं सप्रेम मराठीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला हा एपिसोड नक्की आवर्जून बघा. कार्यक्रमाच्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा, सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला आपले जे विचार मांडायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. सप्रेम मराठी ट्रेंडिंगवाले चॅनल.